तर सामना सुरू होत आहे. आई गावदेवी सोनाले विपक्ष चिरोबा कोण सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. महेशभाई नाईक आणि प्रशांत म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे रवी हरड. त्यानंतर खारबाव संघाने तयार राहायचं आहे. तसेच अष्टविनायक ठाकूरपाडा आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये कालिका माता खारबाव संघाने अतिशय चांगला खेळ केलेला आहे. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे आणि सध्या ते झाडाखाली बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सलामीची जोडी मैदानात प्रशांत म्हात्रे आणि महेशभाई नाईक. तर गोलंदाजी सज्ज होतं या मागच्या सामन्यातील हिरो रवी हरड. रवी हरड पहिला चेंडू या सामन्यातील प्रशांत म्हात्रेसाठी. सुरेख असा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने सुरुवात झालेली श्री गणेशा झालेला आहे धावांचा. 1 धाव मिळते बोनसच्या स्वरूपात चिरोबा कोण संघाला. चिरोबा कोण हा संघ सध्या नंबर 2 रँकिंगवर आहे. रवी हरट पुन्हा एकदा प्रशांतसाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता. दुसऱ्या रणीचा आहे ते प्रयत्न केला जात आहे. 2 धावा पुन्हा पूर्ण केलेले आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 3. रनिंग बिटवीन द विकेट बघा दोन्ही फलंदाजांमध्ये. थोडीशी चूक आढळली. त्या संधीचा फायदा घेतल्यात 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या होती ती 3. महत्त्वाचा असा सामना. आज चिरोबा कोण संघामध्ये दिनेश भोईर नाहीत. परेश महाजन नाही आहे. देवेंद्र मुकादम सुद्धा नाही आहे. 3 प्रमुख खेळाडू नाही आहेत त्यांचे आज. यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू. झेल सुटतोय. कॅप्टन संतोष पाटील यांनी झेल सोडलेला आहे आणि झेल सुद्धा कोणाचा सोडला तर प्रशांत म्हात्रे याचा. नक्कीच येणाऱ्या काही षटकामध्ये याचा परिणाम दिसून येईल. कारण संधी आली होती दुसऱ्या चेंडूवर प्रशांत म्हात्रे याला बाद करण्याची. ती संधी तुम्ही गमावलेली आहे. 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या ती 4. पुण्यात रवी हरड महेशभाईसाठी ड्राईव्हचा फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेबाहेर चौकार. धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अतिशय सुरेख असा चौकार ड्राईव्हचा फटका सजवला गेला होता. गॅप होती. आता गॅपमधूनच चेंडू काढला गेला महेशभाई नाईक यांच्याकडून. पुन्हा एकदा रवी हरड. अतिशय सुरेख असा चेंडू. यावेळी यॉर्कर. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. बिनबाद 9 अशा धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये रवी हरड गोलंदाजी करतोय. रवी हरड पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज प्रशांत म्हात्रे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूचा पाठलाग केला जात आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे डीपमध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे धावसंख्या होते ती 11. वेलकम देवेंद्र मुकादम चिरोबा कोण संघाचे कर्णधार. थोडेसे उशिरा आले. रवी हरट पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर प्रशांत म्हात्रे. धावसंख्या ती 11. इथे मात्र सुरेख असा फटका. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपल्या. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 17 अशा धावा झालेल्या आहेत त्या चिरुबा कोण संघाच्या. चांगली धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं. रवी हरेड यांनी कंजूस अशी गोलंदाजी केली होती, 5 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र 17 धावा त्याच्या विरोधात आलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक दिवस तुमचा नसतो, एक दिवस तुमचा, तर येणारा दिवस तुमच्यासाठी खराबसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. या षटकामध्ये मात्र 17 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये होई बदल. नवीन गोलंदाज संतोष पाटील कर्णधार इथे आलेले आहेत. त्यांच्या हातून प्रशांत म्हात्रे याचा झेल सुटला होता आणि त्या प्रशांत म्हात्रेने मात्र एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. प्रशांत म्हात्रे यांच्या. संतोष पाटील दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होते. मागच्या सामन्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, एक फलंदाज देखील बाद केला होता. पाहूया या सामन्यामध्ये, तो सामना दुसरा होता, हा सामना मात्र दुसरा आहे. या सामन्यामध्ये कामगिरी कशी राहते कॅप्टन कूल संतोष पाटील याची. समोर फलंदाज असेल महेशभाई नाईक. धावसंख्या येते 17. संतोष पाटील पहिला चेंडू महेशभाई नाईक यांच्यासाठी. स्विच हिटचा फटका, कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषा बाहेर, चौकार. ओके, थर्ड. षटकार येतो पहिल्या चेंडूवर. वेलकम केलेलं आहे संतोष पाटील याचं षटकाराने. धावसंख्या आहे ती 23. पुन्हा एकदा संतोष, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. यावेळी सुद्धा कनेक्शन प्रॉपर आहे आणि हा चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, चौकार. एक षटकार त्यानंतर एक चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. काही फलंदाजी करतोय महेशभाई नाईक. दसका दम दाखवताना इथे संतोष पाटील याला. 27 धावा धावफलकावर लागले आहेत. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. चांगली फलंदाजी इथे चिरुबा कोण संघाकडून होत आहे. आज प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहेत, पण त्यांची उणीव मात्र इथे भासू देत नाही आहेत. पहिला सामना जिंकला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सुद्धा चांगली सुरुवात इथे केलेली आहे चिरुबा कोण संघाने. संतोष पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. 2 मध्ये 10 गेल्यात, तर 4 चेंडू अजून टाकायचे आहेत. नक्कीच विचार करावे लागेल. दबाव असेल इथे मात्र संतोषाच्यावर. धावसंख्या 27. महेशभाई नाईक चांगल्या फॉर्ममध्ये. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका सजवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव मिळते आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या येते 28. संतोष पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवर. 28 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात संतोष पाटील याने. याच्यामध्ये थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅन लावलेले आहे. मोठा फटका,
आणि हाही चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. चौतीस धावा झालेल्या आहेत आणि या षटकामध्ये सुद्धा चांगले मेक ओव्हर करताना दोन्ही फलंदाज. आत्तापर्यंत 17 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. संतोष पाटील पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे पण उपयोग होणार नाही. त्यांना हुलकावणी देऊन चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार. ते 38. चांगली पिटाई चालू आहे मैदानामध्ये, धुलाई चालू आहे चेरोबा कोण संघाकडून. इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिलेली आहे चेंडूला. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या येते 39. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये बिनबाद 39 धावा झालेल्या आहेत त्या चेरोबा कोण संघाच्या. दोन षटकांचा खेळ संपलेला. 2 षटकामध्ये 39 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज सखाराम आलेला आहे. त्यांनी शेवटचं षटक मागच्या सामन्यामध्ये हाताळलं गेलं होतं. इथे मात्र तिसरे षटक टाकण्यासाठी त्याला आणलेलं आहे समोर असलेला प्रशांत म्हात्रे. बिनबाद 39 धावा. स्विच हिट, पुन्हा एकदा स्विच हिट आणि स्वीट हिट. हाही चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, चौकार. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर चौकाराने ते स्वागत केलेले आहे सकाराम याचं. स्विच हिटचा वापर जास्त केला जात आहे कारण गोलंदाज टाकताना मात्र चेंडूची गती कमी करत आहेत आणि ते पारखून तिथे स्विच हिटचा फटका खेळत आहेत चेरोबा कोणचे दोन्ही फलंदाज. दोन्ही फलंदाजांनी ते स्विच हिटचे फटके लगावले आहेत. धावसंख्या 43. पुन्हा एकदा सकाराम तयार गोलंदाजी मार्कवर. समोर प्रशांत म्हात्रे, एकदा मिसाईल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटला चेंडू लागत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. चांगला चौकार खाल्यानंतर कमबॅक करताना येते गोलंदाज. एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकला गेला आहे. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू उडवलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषेबाहेर, षटकार. लागल्या गेले आहेत. प्रशांत म्हात्रे चांगली फलंदाजी. स्विच हिटचा फटका फसला. त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने चेंडू उडवला षटकारासाठी. पुन्हा एकदा सकाराम तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जाणारा षटकार. काय फलंदाजी चालू आहे. चौफेर टोलेबाजी चालू आहे.
तोडफोड जोडी मैदानामध्ये महेश नाईक आणि प्रशांत म्हात्रे. 55 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, चेंडू गॅप मधून चाललाय, येतोय पुन्हा एकदा चौकार. संख्येवर पहिला फलंदाज इथे बाद झाले प्रशांत म्हात्रे आणि तिसरे षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस एक बाद 59 अशा धावा झालेल्या आहेत त्या चेरोबा कोण संघाच्या. नवीन फलंदाज निशांत आलेला आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला 17 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा. एकापेक्षा एक तो ग्राफ आहे तो वाढत जाताना इथे दिसत आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन भगवान. एका हातामध्ये झेल पकडला गेला होता प्रशांत म्हात्रे याचा. नक्कीच एक काहीसा सुटकेचा निश्वास तिथे सोडला असेल गोलंदाजांनी, कारण 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तर स्ट्राईकला महेशभाई, नॉन स्ट्राईकला निशान. शेवटचं आणि अंतिम षटक. धावसंख्या येते 59. जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. धावा झालेल्या आहेत. नक्कीच सोनाली संघाच्या कर्णधाराला विचार पडला असेल की फिल्डर ठेवायचे कुठे, कारण जवळजवळ 4 ते 5 इथे चौकार स्विच हिटच्या स्वरूपात आलेले आहेत. 63 धावा झालेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर चौकार. स्वागत केलेले भगवान याचे चौकाराने महेश भाई याने. पुन्हा एकदा भगवान गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता या महेशसाठी. चांगली फलंदाजी मैदानामध्ये. नॉन स्ट्राईकला निशांत म्हात्रे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू येतोय. भगवान पुन्हा एकदा तयार. इथे मात्र सोडून दिलेला आहे चेंडूला. व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 64 आणि या स्पर्धेचा उच्चांक 67 धावांचा आहे. सुरेखसा फटका साधवला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 65. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये भगवान गोलंदाजी करतोय. 65 धावा आत्तापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक झालेला आहे भगवान यांचं. भगवान पुन्हा एकदा तयार निशांत म्हात्रेसाठी. इथे मात्र फक्त हलक्या हाताने खेळून काढलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 67 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे ती 67.
ते मात्र अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका आणि एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. नॉट आउट. 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 69 धावा झाल्यात. या स्पर्धेची सर्वात जास्त धावसंख्या झालेली आहे. यावेळेस षटकार कॅच घेऊन षटकाराच्या बाहेर गेलेला आहे आणि 6 धावांनी धावसंख्या होते 75 धाव्या. या स्पर्धेचा उच्चांक इथे गाठलेला आहे चेरोबा कोण संघाने. 75 धावा झालेल्या आहेत 4 षटकामध्ये आणि 76 धावांचं आव्हान असेल ते आई गावदेवी सोनाली संघाला. काही फलंदाजी झाली. महेश नाईक तसेच प्रशांत म्हात्रे यांनी 42 धावा बनवल्या. त्यानंतर महेश नाईक यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. तेवीस धावा महेश नाईक यांच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर निशांत याने बनवल्या 10 धावा. टोटल 75 धावा झालेल्या आहेत. 76 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. कठीण आहे पण अशक्य नाही आहे. फलंदाज आहेत सोनाली संघामध्ये. नक्कीच मॅच चांगली होईल. तर 75 धावा झालेल्या आहेत. 76 धावांचं आव्हान आहे ते आई गावदेवी सोनाली संघासमोर.
खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. प्रशांत म्हात्रे 42 धावा, त्यानंतर महेशभाई याने 23 धावा आणि स्लोग ओव्हरमध्ये निशांत याने 10 धावा बनवल्या. नक्कीच ज्या प्रकारे उल्लेख तुम्ही केला असंही धावांचं भुका आहे प्रशांत म्हात्रे. काय खेळतोय अजूनही, 50 वय गाठली तरी देखील नक्कीच पाहतोय की धावा बनतायत अजूनही त्याच्या बॅटमधून. चला आपण मॅचकडे जाऊया. फ्रंट लाईन गोलंदाज प्रशांत. पहिला चेंडू आपण पाहतोय ब्लॉकमध्ये टाकला होता. अगदी चांगली फिल्डिंग दिनेश मुकादमेची आपल्याला पाहायला मिळते. एक धावाने श्री गणेश धावांना सुरुवात होत आहे. संजय मडवी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की भगवान पाटील स्ट्रायकिंगला. आपण आता संजय मडवी यांना पाहतो आपण. शॉर्ट बॉल होता, टर्न केले चेंडूला. दीपक मुकादम या स्लोगी चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत, मात्र 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहूया आपण. डायरेक्ट हिट नक्की झाली आहे. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे भाऊ पाटील सरांच्या माध्यमातून. आज सर्व संघ टॉपचे संघ होते आजच्या दिवसभरामध्ये आणि नक्कीच यस बॅटरी सेफ आहे. 2 धावा पूर्ण. आज टेक्निकल टीमला भरपूर काम वाढवलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. काय हरकत नाही आहे, स्पर्धा मोठी आहे, कोणत्या संघावर अन्याय होणार नाही या गोष्टीकडे पंच देखील लक्ष देत आहेत. जिग्नेश पाटील आणि मार्श पाटील फार मेहनत घेत आहेत. कॅमेरा वर्क सुंदर असा हा थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतं. मात्र पिथे विकेट. फलंदाज बाद. संजय मडवी बॅक टू डग आउट. दिनेश केनी यांनी ही झेल पकडली आहे. संतोष पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. धावा भरपूर मोठ्या बनवायच्या आहेत. तब्बल 76 धावांचं लक्ष आहे समोर. अटॅक सुरू ठेवावा लागेल. षटकार चौकार इक्वेशन फार मोठं आहे, सोपं नसणार आहे. प्रशांत म्हात्रे मॅजिकल गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज. विकेट मिळालं मागच्या चेंडूवर. आता ही शुरुआत करना चाहते थे वहां पर बल्लेबाज संतोष पाटिल. कैप्टन है, कैप्टन को अब खेलना होगा टीम के लिए. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. त्या बॅटमधून आले होते संजय मडवी आणि भगवान यांच्या. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. दीपक आहे, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का येथे टीम गावदेवी सोनाली टीम संघाला. कॅप्टन संतोष आउट. विकेट इथे गमावला गेलेला आहे. धावा भरपूर मोठे आहेत. धावा झालेल्या आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. राजेंद्र पाटील राहतं के कातिल, एक जबरदस्त स्विंगिंग गोलंदाज आहे.
परफेक्ट कंप्लीट टेक्निकल गोलंदाज आपण पाहतो चेरुबा कोण संघाच आपण पाहतो राजेंद्र पाटील ॲज अ अंपायर्स पंच आहेत या भिवंडी तालुक्यातील, मात्र खेळताना पाहतो आपल्या संघामध्ये. लवकरच KPL दस्तक देत आहे कोणगाव प्रीमियर लीग. एक काल KPLचा राहिला होता जिथे तब्बल 32 संघ खेळले होते कोणगाव प्रीमियर लीग मध्ये. नवीन फलंदाज चंद्रकांत मागच्या मॅच मध्ये 2 षटकार पेश केले होते, त्याच फटक्यांची आवश्यकता आहे सध्या तरी. भगवान पाटील स्ट्रायकिंग वर, राजेंद्र पाटील पहिला चेंडू बॅटची एज अँड गॉन, विकेट मिळालाय, फलंदाज आउट. आता मैदानाच्या आतमध्ये तगडा फलंदाज येण्याची तयारी आहे. थँक्यू डीजे. थोडंसं आपण थांबा आता, कारण की मॅच थोडंसं स्पीडअप करूया. अजूनही 3 मॅचेस होणं बाकी आहेत. यानंतर देखील श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मंडप अँड डेकोरेटचे प्रोप्रायटर नरेश पाटील मला वाटतं उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुंदर असा हा VIP डाईज त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इंद्रपाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आपण एक नियम बघला होता की मॅथ्यूज श्रीलंकाचा त्याचा शिकार झाला होता. टाइम आउटचा देखील रूल आहे, मात्र बॅट नक्कीच काढण्यासाठी बॅगमधून ती बॅट बाहेर काढण्यासाठी टाइम झाला असावा. भिवंडी ग्रामीण क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो. भरपूर नियम आहेत, पंच आहेत तोपर्यंत ही स्पर्धा आहे असंच म्हणूया आपण. पंचांवर सोपवली जाते ही संपूर्ण टुर्नामेंट. हो, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. शतरक्षक प्रशांत मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकच धाव पूर्ण. आता वारंवार स्ट्राईक जी आहे ना इंद्रपालला ठेवावी लागेल. चंद्रकांत देखील चांगला साथ देताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावा बनवायच्यात, जिंकावाच लागेल. घरून स्वप्न घेऊन आलेले आहोत आपण. रविवार आहे, एखादी ट्रॉफी वडण नवगर गावातून घेऊन जायची आहे, या उद्देशाने टीम इथे उपस्थित झालेली आहे. शॉर्ट बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येत स्टँड अँड डिलिव्हर षटकार. भरपूर शांतता होती. शांतता जी होती तिला भंग केलेला आहे फलंदाज चंद्रकांत याच्या बॅटमधून षटकार येतोय. धावा झालेला आहे धावपलकावर 10 धावा, 10 रन, 3 विकेट के नुकसान पर. जुना चेंडू फेकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीप पाटील जुना चेंडू फेकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण भाऊ पाटील सर तुमच्या बॅगमध्ये नाही आहे का जुना बॉल? जुना चेंडू नाही आमच्यापर्यंत सर. आम्ही देखील आयोजकांशी चर्चा केली आहे. तर आपण आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. आपण थोडंसं मनोरंजन होणं देखील फार महत्त्वाचं आहे. सुनील मातेचं बरोबर ना, थोडंसं चेहऱ्यावर स्मित आणणं फार महत्त्वाचं आहे. खेळ आहे, हारजीत होत असतं आयुष्यामध्ये. जेवढं तुम्ही हसणार तेवढं तुम्ही जगणार. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून गेलेले आहेत की तुम्ही जेवढे हसणार तेवढे तुम्ही जगणार. तुम्ही हसत राहा. पुढचा चेंडू राजेंद्र पाटील. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. आता चेंडू हवेमध्ये, विकेट कीपर आहे, चुकी होणार नाही. अजून एक धक्का. विकेट नंबर 4 पतन होत आहे. बॅटर आउट चंद्रकांत.
मैदानाच्या आतमध्ये गोल्डमॅन के कैलाश मडवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. केने भरपूर एन्जॉय केला होता. सरपंच उपसरपंच चषक 2025 न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा मित्रांनो. त्या स्पर्धेमध्ये फक्त 3,000 रुपये एंट्री फी होती आणि बक्षीस मॅन ऑफ द मॅच म्हणून 2800 रुपयाचा पारितोषिक होता मॅन ऑफ द मॅचला. हा सोनलकरांचा क्रिकेट होता. आता आपण सध्या आहोत वडूनगर गावामध्ये. तिथे देखील त्यांनी एक सुंदर असा गिफ्ट ठेवलेला आहे. हॅट्रिक MLA महेश दादा चौगुले यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. पुढचा चेंडू राजेंद्र पाटील चांगली गोलंदाजी करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र लेग स्टंप सोडून गेलाय. भाऊ पाटील सांगत आहेत की हा चेंडू वाईड आहे. 11 धावा धावपलकावर. धावा बनत नाहीयेत. थोडीशी सुस्ती उडवावी लागेल प्रेक्षक देखील निराश आहेत. केला एखादा मोठा फटका खेळावा लागेल. संध्याकाळी 7:30ची रील बनवावी लागेल. राजेंद्र पाटील मोठा फटकाच खेळायचा होता मात्र बॅटवर आला नाहीये. मात्र जोरदार अपील झाली होती. पंचांनी सांगितलं की बॅटला चेंडू हा स्पर्श झाला होता. नक्कीच रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. येस बॅटची एज घेऊन शरीरावर चेंडू आढळला होता आणि राजेंद्र पाटीलने जोरदार अपील केली होती. असे राजेंद्र पाटील देखील अंपायर आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. दिनेश केनी यांच्याकडे वारंवार चेंडू आज जात आहेत. चांगला खेळ. कंप्लीट साईट आहे. चिरुबा कोण आणि चांगला क्रिकेट आहे. 2 षटकापर्यंत फक्त धावा झालेल्या आहेत. त्या 6च्या सरासरीने 12 धावा. दोन्ही गोलंदाजाने 2-2 विकेट घेतलेल्या आहेत. मात्र राजेंद्र पाटील याने 9 धावा खर्च केलेल्या आणि प्रशांत म्हात्रेने 3 धावा. तिसऱ्या षटकाला गोलंदाज आपण पाहतोय गणेश भोईर. ॲडव्होकेट दिनेश भोईर आज त्यांची कमीच वाटत नाहीये संघामध्ये. 25चा स्क्वॉड आहे चिरुबा कोण संघाचा. 25 खेळाडू आहेत. नाही ते पाणी एकदाच घेतात जेव्हा मॅच जिंकली किंवा मॅच हारली तर. ते वारंवार मैदानामध्ये पाणी घेत बसत नाही. पहिला चेंडू स्विच इट. चांगला स्ट्रोक. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू चालला सीमारेखा पार. केच्या बॅटमधून येणारा हा चौकार. कैलाश मडवी एक टेक्निक फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. जाता जाता मनोरंजन नक्कीच करावा लागेल. धावा बनवण्याकरता संघर्ष करावा लागेल. गणेश गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढचा चेंडू मोठा फटका आलाय आणि केच्या बॅटमधून निघणारा हा मॅक्सिमम 6. कडक फलंदाजी पाहायला मिळते आहे. ऑन फायर नाव. वन ऑफ द बिग प्लेयर इन सोनाली टीम. उर्पी चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. बॅट कांद्याच्या मागे आणि चेंडू सीमारेखा पार. षटकार. आता फायरिंग सुरू झाली आहे कैलाश मडवी केच्या माध्यमातून. गणेशच्या अगेन्स्ट पहिल्या 2 चेंडू धसका धम. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. आता बॅटवर चेंडू आलेला नाहीये. धावा झालेल्या आहे धावपलकावर. 22 धावा झालेल्या आहेत धावपलकावर. जयंत ठाकरे उपस्थित झालेले आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम आलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्पीड करण्याचा प्रयत्न. बॅटवर आला नाहीये. बॅटर इज पंच काय नक्की घडले या चेंडूवर. बॅटर इज आउट. चला आता परतीचा प्रवास. नक्कीच पंचांना विचारत होता की एक्झिट माझा पाय कुठे आहे. मात्र पंचांनी सांगितलं प्लम LB आहे. गोरख जोशी मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट क्या बात आहे.
सुनील म्हात्रे सरांचे डोळे पहा किती आहेत. असं वाटतं की डॉक्टर गवली सरांकडे तपसून घेतलेत की काय. डॉक्टर मोरेश्वर गवली आय स्पेशलिस्ट त्यांच्याकडे चेक करून घेतलेत असं वाटतं. गोलंदाज पुढचा चेंडू गणेश. आते ही शुरुआत हो चुकी है लेकिन गेंद हवा में चेंडू हवेत आहे. आणि काय घडलं पाहूया. बघायचंय पंचांना बघायचंय. प्रशांत म्हात्रेने देखील सांगितले की षटकार आहे म्हणजेच प्रशांत नेहमी मार्गदर्शन करत असतो पंचांना देखील बाहेरून. मात्र सध्या मैदानात षटकार आहे, सिक्सर आहे. हो बाउंड्रीवर त्यांचा पाय होता. प्रशांतने सांगितले ऑलरेडी, कधीच त्यांनी सांगितले की षटकार आहे. फक्त पंचांना बघायचं होतं. मात्र पंचांनी देखील प्रशांतला विचारला आणि त्यानंतर पंचांनी देखील निर्णय दिलेला आहे. पुढचा चेंडू अजून एक चांगला स्ट्रोक, कॅकिंग स्ट्रोक आपल्या पाया मिळतोय मिड विकेटवर. धाव संख्या 29 धावा धावफलकावर. षटक समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा. आज कैलास छाती ठोकून सांगू शकतो की मीने 10 ते 11 धावा बनवल्या माझ्या संघासाठी. षटकार ठोकला, जबरदस्त बॅटिंग केली आहे. मात्र आता 6 चेंडू आणि इक्वेशन आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहे की 47 धावा अजूनही बनवायचे आहेत. जेठालाल तारक मेहता चष्मामध्ये नक्कीच त्यांनी सांगितलं होतं की मैंने 50 रन बनाए थे. आता शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये. दिनेश केनी एक प्रारंभ गोलंदाज आहे. नेहमी पहिली गोलंदाजी करत असतात. मात्र आज स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतो त्यांना. गोरखच्या बॅटमधून एक षटकार आलाय. के मडवीच्या बॅटमधून एक षटकार आला होता. चंद्रकांत याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. सुरुवात पहिल्या सिंगलने केली. स्ट्राईक आता इंद्रपल तरे याच्याकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळाली आहे. आता कुठेतरी येणारे 5 चेंडू जे आहेत प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल. तसं नाव देखील आहे खेळाडूचं इंद्रबल तरे. फुलटा चेंडू आणि ऑन साईडला आणि तिथे नाही त्या खेळाडूकडून कधीच झेल सुटत नाही. दीपक मुकादम डान्सिंग आहेत ते. डान्सिंगचे मोठे शॉकिंग आहेत. त्यांच्या स्पर्धेमध्ये सलग 3 ते 4 दिवस त्याने भरपूर एन्जॉयमेंट केला होता आणि त्यांना साथ दिली होती डीजे गणराज डीजेच्या माध्यमातून. आउट. त्यांना प्रेमाने येस लोगी असं म्हटलं जातं. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया आपण चेंडू बिमर आहे की नाही. चला तिसऱ्या पंचाने सांगितले की फेर डिलिव्हरी आहे म्हणजे फलंदाज आऊट आहे. सुरेश घरत सरांचा हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. झेल जेव्हा पकडली तेव्हा रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. हलकासा डान्स झाला होता तिथे दीपक मुकादम यांच्या माध्यमातून. हे पहा स्लो मोशन मध्ये त्यांना दाखवला जात आहे. नाही ते मनोरंजन फार चांगले करत असतात. प्रेक्षकांचे मन जिंकतात.
चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा दीपक मुकादम यांच्याकडे. दीपक मुकादम यांनी आमच्या समालोचक परिवाराला स्पोर्ट गॉगल दिले होते त्यांच्या स्पर्धेमध्ये. एक एक गॉगल 1700 रुपयाचा गॉगल होता. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जो आहे तिथेच थांबला गेलाय. प्रशांत पोहोचतोय आणि आता रनआउटचा विकेट मिळेल. दिनेश देखील परतीचा प्रवास. एक सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये धावांचा उंचांक गाठला गेला होता. तब्बल 76 धावा चिरोबा कोण संघाने आपला नॅचरल क्रिकेट खेळला होता. रवी पाटील 12 खेळाडू म्हणून होते, आज इंजर्ड आहेत, ते अनफिट आहेत. ओ आती सुरुवात. भरपूर उशिरानंतर हा षटकार आपण पाहतोय की बॅटमधून निघालेला आहे. तो म्हणजेच गोरखच्या बॅटमधून षटकार निघालाय. अजून एक प्रयत्न करेल, तो चांगला बॅटर आहे, मात्र गोलंदाज देणार नाहीये मारून. आता अजून एक, ओ जाते जाते मनोरंजन. मात्र आठवण ठेवणारा हा षटकार असेल चेरोबा कोण संघाला, की जर या धावा ज्या आहेत 40 किंवा 45 असते तर मग खत्री की घंटी नक्कीच वाजली असती. चला, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने 42 धावा जोडल्या आपल्या संघासाठी, षटकारांची चौकारांची तुफानी इनिंग खेळली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट देखील घेतले, काय हरकत नाहीये. मात्र धावा 42, प्रशांत म्हात्रे इज मॅन ऑफ द मॅच. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी येत आहेत, आपल्यासोबत जुळत आहेत. आमचे गोल्डमॅन दत्तात्रय, वेलकम. गुरुनाथ ठाकरे, जयनाथ ठाकरे सर्वच आलेले आहेत. आज रविवार आहे. नक्कीच प्रशांत म्हात्रे आपण यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पोचवायची संदीप पाटील व्यासपीठावर. ट्रॉफी अँड गिफ्ट टेम्पर या व्यासपीठावरून दिला जाईल. सर्वप्रथम सन्माननीय दत्ता तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे ट्रॉफी देत आहोत. कुलदीप पाटील, परेश पाटील A1 जोडीच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी प्रशांत म्हात्रेला आपण देत आहोत. हॅट्रिक MLA पश्चिमचे दमदार आमदार सन्माननीय महेश दादा चौगले यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट टेम्पर गुरुनाथ ठाकरे आपल्या शुभ हस्ते, विष्णू ठाकरे देत आहेत आपल्या शुभ हस्ते. आज KK ने नक्कीच 10 धावा नाही तर 11 धावा बनवल्या. चला, टॉस साठी या. चिरोबा कोणचे कॅप्टन दीपक मुकादम आणि महेंद्र पाटील बाहुबली टॉस करण्यासाठी यायचे आपण. कोणगावचे दीपक आहे तिथे. खारबाव टीमचे कॅप्टन आपण या, वेळ घेऊ नका.